वेटिंग कॉन्टॅक्ट आणि नॉन वेटिंग कॉन्टॅक्ट हा कन्सेप्ट आपण रिवाइज करूया JEE मेन 2025च्या क्वेश्चन थ्रू. Two liquids A and B have theta A and theta B as contact angles in capillary tube. If K is equal to cos theta A divided by cos theta B, then identify the correct statement. तर आपण वेटिंग कॉन्टॅक्ट आणि नॉन वेटिंग कॉन्टॅक्ट हे बघूया. वेटिंग कॉन्टॅक्ट असतो जेव्हा ॲडेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन कोहेसिव्ह फोर्स. नॉन वेटिंग कॉन्टॅक्ट असतो जेव्हा कोहेसिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ॲडेसिव्ह फोर्स. कॉन्टॅक्ट अँगल वेटिंग कॉन्टॅक्टमध्ये असतो लेस दॅन 90 ॲक्यूट. कॉन्टॅक्ट अँगल नॉन वेटिंगमध्ये असतो ग्रेटर दॅन 90 ऑब्ट्यूज. त्यामुळं कॉस थिटा जो आहे तो वेटिंग कॉन्टॅक्टमध्ये पॉझिटिव्ह आहे आणि कॉस थिटा नॉन वेटिंग कॉन्टॅक्टमध्ये निगेटिव्ह आहे. वेटिंग कॉन्टॅक्ट करणारे लिक्विड कॅपिलरीमध्ये राईज करतात, नॉन वेटिंग कॉन्टॅक्ट करणारे लिक्विड कॅपिलरीमध्ये डिप करतात. जो मिनिस्कस असतो तो वेटिंग कॉन्टॅक्टमध्ये कॉन्केव्ह असतो आणि जो मिनिस्कस नॉन वेटिंग कॉन्टॅक्टमध्ये असतो तो असतो कॉन्व्हेक्स. एक्झाम्पल्स याचे आहेत वॉटर आणि ग्लास आणि मर्क्युरी आणि ग्लास. तर या क्वेश्चनमध्ये के इज कॉस थिटा ए डिवाइड बाय कॉस थिटा बी. जर हे केची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर एक वेटिंग असला पाहिजे आणि एक नॉन वेटिंग असला पाहिजे. तर आपण ऑप्शन्स बघूया. के निगेटिव्ह आहे तर दोन्ही जे आहे ते कॉन्व्हेक्स मिनिस्कस बनवतील, तर हा चुकीचा येईल. बी के निगेटिव्ह आहे तर दोन्ही जे आहे ते कॉन्केव्ह मिनिस्कस बनवतील, तर ते पण चुकीचं आहे. के 0 आहे तर ए हॅज कॉन्व्हेक्स मिनिस्कस अँड बी हॅव कॉन्केव्ह मिनिस्कस. के जर 0 असेल तर कॉस थिटा ए इज 0, दॅट मीन्स थिटा ए इज 90 डिग्री. 90 डिग्रीला कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स कुठलाही मिनिस्कस बनणार नाही. ऑप्शन डी के इज निगेटिव्ह देन लिक्विड ए हॅज कॉन्केव्ह मिनिस्कस अँड लिक्विड बी हॅज कॉन्व्हेक्स मिनिस्कस. तर हा ऑप्शन जो आहे तो करेक्ट येऊ शकतो. तर ऑप्शन डी इज अवर करेक्ट.